रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 18 भाग 95 परिप्रथम श्रवणासवे अर्जुना विपाये हे फावे हा भावो कनवे धरुनिया श्रीहरी तेची प्रमेय एक वेळ शिष्यी आवया आढळ सांगित असे मुकुळ मुद्रा आता आणि गे गीती ठावोही हा संतापा म्हणूनी दावी अध्याता ऐका जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी रूपन आणि गे सिद्धांत केले तरी तेथुलेही सिद्धांत शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापार नेनत कोणही जय मानी जे सिद्धांताचा आवाका सिद्धांत कक्ष अनेका भिडवून आरंभू देखा संपवितू असे एक अविज्ञानाशू हे स्थळ ते मोक्षापादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान हे एतुलीची नाना परी निरूपले ग्रंथ विस्तारी ते आत्ता दोही अक्षरी अनुवादावे म्हणून या उपयी हाती जलया उपाय स्थिती देव परवर्तले ते पुढती येणेची भावे मग म्हणे गा सुबटा तो क्रम योगिया निष्ठा मी होऊन या पैठा माझ्या रूपी स्वकर्माच्या चौखाळी मज पूजा करू भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठते ते ज्ञाननी जेत हातवसे तेत भक्ती माझी उल्लासे तया भजन समरसे सुखिया होय आणि विश्व प्रकाशितला आत्मया का आपुलिया अनुसरे जो करुनिया सर्वत्रता हे सांडू आपुला आढळ लवन आश्रयी जळ का हिंडोनी राहे निष्वळ वायुव्यामी तैसा बुद्धी वाचा काये तो माते आश्रव ठाये तो निषिद्धही विपाये कर्मे करू परी गंगेच्या संबंधी बिधी आणि महानंदी एक तेवी माझ्या बोधी अशुभासी का बावने आणि घुरे हा निवाडू तवची जव न घेपिती वैश्वानरे कळोनी दोन्ही नाना चिके आणि सोळे हे सोनया तवची आले जव परिसू आग मेळे कवटीना तैसे शुभाशुभ ऐसे हे तवची वरी आभासे एकू न प्रकाशे सर्वत्र मी आगा रात्री आणि ओ हा तवची द्वितभावो जव न रिगीजे गावो गभस्तीचा म्हणून या माझी या भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी उनी बैसे तो पाटी सायुज्याच्या देशे काळे स्वभावे जया न सभवे ते पद माझे पावे अविनाश तो किंबहू पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता लाहे तेने जे पविजता कौनो असे या कारणे गा तुवाईया सर्व कर्मा आपुलिया माझ्या स्वरूपी जया संन्यासू कीजी परी तोची संन्यासू करणी येचा जने करा आत्मविवेकाधरा चित्तवृत्ती मग तेने विवेक बळे आपण पे कर्म वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखी जेल आणि कर्माची जन्मभोये प्रकृती जे का आहे ते आपण याहुनी बहुवे देख दुरी येथे प्रकृती आपणया वेगळे नुरे धनंजया रूपेवी का छाया जया परी ऐसेनी प्रकृती नाशू
जालया का संन्यासू निपजले अनायासू सकारणू मग कर्मा गेलया मी आत्मा उरे आपणपया ते बुद्धी घापे करुनिया पतिव्रता बुद्धी अनन्य येणे योगे मज माझी जे रिगे ते चित्त चैत्यागे मातेची भजे ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई जडले ठाके तैसे वहाले सर्वदा करी मग अभिन्ना इया सेवा चित्त मियाची भरले जेधवा मा प्रसादू जान तेधवा संपूर्ण झाला इथे सकळ दुःख धामे भुजी जती जये मातृजन्मे तिये दुर्गमेची सुगमे होती तू सूर्याचेनी सावाये डोळा सावाईला होये तैसे अंधारा पांडुतया तैसा माझेनी प्रसादे जीव कौणू जयाचा तो संसाराचेनी बाधे बागुले केवी म्हणून या धनंजया संसार दुर्गेती यया तरसील माझिया प्रसादस्थव अनाथ अहंभावे माझे बोलणे हे आघवे काना मनाचिया शिवे निधीसी तरी नित्य मुक्ती अवेयो तू आहासी ते होऊनिया वावो बंधाचा गावो वाजेल अंगी जया देह संबंधा आतू प्रति आत्मघातू भुजता उसतू काहीची नाही एवढिनिया दारुणे नवीन निमने पडेल जरी बोलणे निघसी माझे द्वेषिया पोशी ज्वरू का दीप द्वेषिया अहंकारू विवेक द्वेषी अहंकारू तैसा स्वदेहा नाम अर्जनू परदेहा नाम सज्जनू नाम मिलुनू पापचारू इया मती आपुलिया तेघा नामे यया ठेवूनिया धनंजया न झुंजे ऐसा जीवानिष्टकू करीसी जो आत्मा तिकू तो वाया धाडीस नैस गिकू स्वभावची तुझा आणि मी अर्जुन हे आत्मिक वधू करे हे पातक हे माया वाचुनी तात्विक काही आहे आधी झुंजार तुवा होवावे मग झुंजावया शस्त्र घेयावे का झुंजावया करावे देवागण म्हणून या न झुंजणे म्हणसी वायाने ना मागू लोकपणे लोकदृष्टीही तरी न झुंजे ऐसे निष्ठकीशी न मानसे ते प्रकृती अनारिसे करविलची पै पूर्वे वाहता पाणी पाविजे पश्चिमेचे वाहनी तरी आग्रहे उरे ते आणि आपुलिया लेखा का साळीचा कणू म्हणे मी गुणवे साळीपणे तरी आहे आन करणे स्वभावासी सा शास्त्र संस्कार सिद्धी प्रकृती घडलासी प्रबुद्धा आत्ता मनसी हा आधा परी उठवी जशीची तू पै शौर्य दक्षता ऐवमादिक पंडुस्ता गुण दिधले जन्मता प्रकृती तरी तयाचिया समवाया अनुरूप धनंजया न करी लिया नेल असो म्हणून या तीही गुणी बांधिलासी कोंदड पाणी ती शुद्धी निघसी वाहनी छत्राचिया ना हे फुले जन्ममूळ न विचारितची केवळ न झुंजे ऐसे आढळ दत्त जरी तरी बांधोनी हातपाये जो रथी घातला होय तो न तरी जाये
दिगंता जेवी तैसा तू आपुलिया कडुनी मी हेची न करी म्हणुनी ठासी परी भरवेसेनी तूच करीशी